नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. इंग्रजी भाषा कौशल्य भाग 12 यामध्ये आपण ॲफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजेच होकारार्थी आणि नकारार्थी याबद्दल शिकणार आहोत. ॲफर्मेटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग. पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे. हा विचार खालच्या दिशेकडून वरच्या दिशेकडे म्हणजेच धन दिशेकडे केलेला आहे. यास आपण पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हणू शकतो. तर दुसऱ्या बाजूने निगेटिव्ह म्हणजेच निगेटिव्ह थिंकिंग. तर वरून खालच्या दिशेने म्हणजेच ऋण दिशेकडं आपण जर विचार मांडायचा झाला तर पाण्याचा ग्लास अर्धा रिकामा आहे. दोन्ही वाक्यांचा अर्थ समान आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनात आपण जे बोलतो, जो विचार करतो, त्यावर आपला आत्मविश्वास, विचारांचा संस्कार दिसून येतो. पुष्कळ विद्यार्थ्यांचे पालक आर्थिकदृष्ट्या कमी असतात. मुलांनी मागितलेल्या सर्व गोष्टी किंवा गरजा ते देऊ शकत नाहीत. मुले काही क्षुल्लक कारणासाठी घरात रागाराग करतात, चिडचिड करतात, घर सोडून जातात. काही वेळेस तर जीवाचे बरे वाईटसुद्धा करतात. पण हे करणे बरोबर नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चांगले उच्च शिक्षण घेतले तर तुमचे जीवन सूर्यासारखे तेजस्वी होईल. पुढे जाऊन चांगल्या पगाराची नोकरी किंवा व्यावसायिक होऊ शकता. त्यावेळेस आत्ता मागत असणाऱ्या गरजा सहज मिळवू शकता. कुणी गरीब कुटुंबात जन्माला येणे हे आपल्या हातात नाही, पण उच्च शिक्षित होऊन पुढे गरीब न राहणे आपल्या हातामध्ये नक्कीच आहे. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका गावामध्ये श्रीधर नावाचा श्रीमंत धनिक राहत होता. वडिलांचा वाडा, भरपूर शेती, नोकर चाकर भरभरून श्रीमंती वाहत होती. त्यांना गोपी नावाचा एकुलता एक मुलगा होता. या संपूर्ण संपत्तीचा पुढे होणारा मालक मुलगा तारुण्यात आल्यावर वाईट संगतीमध्ये बिघडू लागला. श्रीधरला गोपीच्या वागण्याकडे पाहून खूप वाईट वाटत असे. पण मुलगा गोपी त्याच्या वागण्यात काही सुधारणा होत नव्हती. श्रीधरला नेहमी वाटत, आपली वडिलांनी जपलेली संपत्ती आपला मुलगा असेच वागत राहिला तर तिळमात्र राहणार नाही. यावर उपाय म्हणून त्याला काही विचार आले. त्याने मुलाला बोलवले आणि सांगितले, 2 महिने जर तू माझे सर्व ऐकले तर 2 महिन्यानंतर माझी सर्व संपत्ती मी तुझ्या नावावर करेल. त्यानंतर तू त्या संपत्तीचे तुला हवे तसे कर. गोपीला हे ऐकून खूप आनंद झाला. त्याने लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी वडिलांनी त्यास 100 रुपये दिले व म्हटले, आपल्या वाड्यातील विहिरीमध्ये खूप पाणी आहे. जा आणि हे 100 रुपये त्या विहिरीमध्ये जाऊन टाक. मुलाने 100 रुपये घेतले, पळत जाऊन विहिरीत 100 रुपये टाकले. दुसऱ्या दिवशीसुद्धा वडिलांनी 100 रुपये दिले आणि सांगितले, हे 100 रुपये विहिरीमध्ये जाऊन टाक. मुलाने लगेच धावत पळत जाऊन 100 रुपये विहिरीमध्ये टाकले. असे महिनाभर चालले. त्यानंतर वडिलांनी मुलाला सांगितले, आजपासून 1 महिना तू कुठेही काम कर आणि दररोज मला 100 रुपये आणून दे. हे तू केले तर 1 महिन्यानंतर ही सर्व संपत्ती तुझी होणार. त्यामुळे मुलगा गावामध्ये काम शोधू लागला, परंतु त्याला कोणी काम देत नव्हते. शेवटी एका लोहाराकडे त्याला काम मिळाले. दिवसभर कष्टाचे काम केल्यावर घाम गाळून संध्याकाळी त्याला 100 रुपये मिळतात. ते घेऊन तो वडिलांकडे जातो. त्यांच्या हातावर 100 रुपये ठेवतो. वडील ते 100 रुपये त्याच्याकडे देतात आणि म्हणतात, हे 100 रुपये आपल्या विहिरीमध्ये टाक. 100 रुपये घेऊन जड पावलांनी तो विहिरीमध्ये 100 रुपये टाकतो. दुसऱ्या दिवशी सुद्धा कष्ट करून 100 रुपये कमवतो.
वडील पुन्हा ते 100 रुपये विहिरीमध्ये टाकण्यास सांगतात. आता त्याची पावले खूपच दुःखी होऊन जड होतात. त्या जड पावलाने विहिरीजवळ जाऊन तो 100 रुपये विहिरीमध्ये टाकतो. असे पुढे 20-22 दिवस होतात. 23व्या दिवशी त्याला खूप राग येतो. रागाने तो वडिलांना म्हणतो, बाबा, मी एवढ्या कष्टाने घाम गाळून पैसे कमवतो आणि तुम्ही मला ते विहिरीमध्ये का टाकायला सांगता? तेव्हा वडील म्हणतात, अरे बाळा, आपल्याकडे ही जी संपत्ती आहे ती काय एकदम आली नाही. आपल्या सर्व पिढ्यांनी खूप कष्ट करून, घाम गाळून, बचत करून, अनेक त्याग करून ही संपत्ती टिकून ठेवली आहे. त्यांचे व माझे खूप कष्ट आहे. त्यातील 100 रुपये सलग महिनाभर दिल्यावर तू पळत जाऊन ते विहिरीमध्ये कोणताही विचार न करता टाकीत होता. तेव्हा तुला त्यांचे कष्ट दिसले नाही का? तेव्हा मुलाला सत्य कळाले आणि पैशाची किंमत कळली. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की आपल्या पालकांकडून मिळणाऱ्या पैशाची आपल्याला किंमत कळली पाहिजे. आज ती कळली तर नक्कीच तुमच्या आयुष्याला यशस्वी वेगळे वळण मिळू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषा कौशल्य भाग 12 मध्ये ॲफर्मेटिव्ह आणि निगेटिव्हबद्दल माहिती घेऊया. इंटरचेंज ऑफ निगेटिव्ह टू ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. नकारार्थीचे होकारार्थी करणे. 1. होकारार्थी वाक्यामध्ये खालील नकारार्थी शब्द नसतात. नायदर, नॉर, नन, नो वन, नोबडी, नो, नॉट, नेवर, इट इज इत्यादी. 2. ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी चे निगेटिव्ह नकारार्थीमध्ये वाक्यरचना करताना वाक्याचा अर्थ बदल होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 3. नकारार्थी वाक्य करत असताना नो, नॉट, नेवर, नायदर, नॉर, नन, नो वन, नोबडी इत्यादी हे नकारदर्शक शब्द घेतात. 4. होकारार्थी वाक्याचा जो काळ आहे तोच काळ नकारार्थी वाक्यात राहतो. 5. पूर्व प्रत्यय म्हणजे प्रीफिक्सेस जसे अन, इन, एम हे होकारार्थी करताना उपयोगी पडू शकतात. 6. इतर शब्द जसे ऑलवेज, हार्डली, लिटिल, अवॉइड, कीप, अलूप यासारखे शब्द ही होकारार्थी वाक्य बनवताना उपयोगी पडू शकतात. 7. नकारार्थी वाक्यापासून होकारार्थी वाक्य बनवताना नकारदर्शक शब्द काढून त्यानंतर येणाऱ्या क्रियापदाचा, विशेषणाचा विरुद्ध अर्थी शब्द वापरतात. 8. होकारार्थी वाक्यापासून नकारार्थी वाक्य बनवताना क्रियापदासोबत नॉट किंवा नकारार्थी शब्द वापरतात. अपोजिट्स वर्ड्स विरुद्ध अर्थी शब्द. इथे काही विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, ते तुम्ही पाठ करा किंवा लक्षात ठेवा. हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्हाला ॲफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह हे करताना सोपं जाईल. 1. स्लोली याच्या अपोजिट म्हणजेच विरुद्धार्थी आहे क्विकली. 2. ऑलवेज त्याच्या अपोजिट आहे नेवर. 3. रिक्वेस्टेड त्याच्या अपोजिट आहे कमांडेड. 4. शॉर्ट त्याच्या अपोजिट आहे लॉंग. 5. कोर्ल त्याच्या अपोजिट आहे स्ट्रेट. 6. वीक त्याच्या अपोजिट आहे स्ट्रॉंग. 7. क्राउडली त्याच्या अपोजिट आहे ब्रेव. 8. केअरलेस त्याच्या अपोजिट आहे केअरफुल. 9. पुल त्याच्या अपोजिट आहे पुश. 10. रिलीज त्याच्या अपोजिट आहे सेज. 11. काइंड अपोजिट आहे वीक. 12. फ्रेंड त्याच्या अपोजिट आहे इनेमी. 13. शॉर्ट त्याच्या अपोजिट आहे लॉंग. 14. वेल बिहेव त्याच्या अपोजिट आहे नॉटी. 15. ग्लूमी त्याच्या अपोजिट आहे मॅरी. 16. सॉफ्ट त्याच्या अपोजिट आहे हार्ड.
17 पार्टियल त्याच्या अपोजिट आहे होल किंवा इंटायर. 18 विद त्याच्या अपोजिट आहे नॅरो. 19 स्टेल त्याच्या अपोजिट आहे फ्रेश. 20 लेटेस्ट त्याच्या अपोजिट आहे अर्लिएस्ट. 21 इनक्लोजर त्याच्या अपोजिट आहे ओपनिंग. 22 बिग त्याच्या अपोजिट आहे लिटिल किंवा स्मॉल. 23 अनमाइंडफुल त्याच्या अपोजिट आहे वॉचफुल. 24 कॅस्युअली त्याच्या अपोजिट आहे इंटेंडली. 25 लो त्याच्या अपोजिट आहे हाय. 26 बॅकवर्ड त्याच्या अपोजिट आहे फॉरवर्ड. 27 टू अलाव त्याच्या अपोजिट आहे टू बार. 28 आहे डेफी त्याच्या अपोजिट आहे ओबे. 29 डिस्करेज त्याच्या अपोजिट आहे इनकरेज. 30 मिल्ड त्याच्या अपोजिट आहे सेवर. 31 आहे काम त्याच्या अपोजिट आहे इम्पेशंट. विद्यार्थी मित्रांनो, इथे पुढे ॲफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह याचा तक्ता दिलेला आहे. तर ह्या तक्त्यामध्ये आपण ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, त्याचं निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य करताना काय नियम वापरायचे याबद्दल इथे सूत्र दिलेले आहेत. तर इथे नियम असा आहे पहिला, एक कर्ता अधिक मूळ क्रियापद अधिक राहिलेलं वाक्य ॲफर्मेटिव्हमध्ये असेल तर त्याचं निगेटिव्ह करताना कर्ता अधिक डू नॉट म्हणजेच डोंट अधिक मूळ क्रियापद म्हणजे हे तर मूळ क्रियापद जे आहे ते आपल्या ज्या ॲफर्मेटिव्हमध्ये जे क्रियापद आलेलं आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यायचा आहे अधिक राहिलेलं वाक्य. दुसरा ॲफर्मेटिव्हचा नियम असा आहे, कर्ता अधिक मूळ क्रियापदास यस किंवा इयस प्रत्यय अधिक राहिलेलं वाक्य. त्याचं निगेटिव्ह करताना कर्ता अधिक डज नॉट म्हणजे डझंट अधिक जो इथे क्रियापद आलेला आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आहे अधिक राहिलेलं वाक्य. तिसरा आहे कर्ता अधिक भूतकाळी क्रियापद अधिक राहिलेलं वाक्य. त्याचं निगेटिव्ह करताना कर्ता अधिक डिड नॉट म्हणजे डिडंट अधिक विरुद्धार्थी मूळ क्रियापद शब्द अधिक राहिलेलं वाक्य. त्यानंतर चौथा नियम असा आहे, कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक राहिलेलं वाक्य. निगेटिव्हमध्ये कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक एनओटी नॉटचे संक्षिप्त रूप अधिक विरुद्धार्थी शब्द. आता याची उदाहरणे बघूया आपण. एक्झाम्पल, मेक इट निगेटिव्ह म्हणजे हे जे दिलेलं वाक्य आहे ते ॲफर्मेटिव्हचं आहे, त्याचं आपल्याला निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी करायचं आहे. एक्झाम्पल एक, आय फेल इन द एक्झामिशन या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह वाक्य करायचं आहे. तर ॲफर्मेटिव्हची रचना बघूया आपण. तर इथे आय हा कर्ता आलेला आहे, त्यानंतर फेल हे मूळ क्रियापद आहे. मग याचं आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला कर्ता घ्यावा लागेल, त्यानंतर डू नॉट, कारण मूळ क्रियापद असेल तर डू नॉट वापरायचं आहे. जर तुम्हाला क्रियापदास यस किंवा इयस प्रत्यय लागला असेल तर डज नॉट आणि भूतकाळी क्रियापद असेल तर डीड नॉट असं तुम्हाला निगेटिव्हमध्ये वापर करायचा आहे. तर इथे आय नंतर फेल हा मूळ क्रियापद आहे, त्यामुळे इथे कर्त्यानंतर इथे डू नॉट घ्यावं लागेल. तर इथं आय डू नॉट, त्यानंतर तुम्हाला जे क्रियापद आलेलं आहे त्याचा अपोजिट वर्ड घ्यायचा आहे. तर इथे फेल हा जो आहे त्याच्या अपोजिट पास आपण वापरू शकतो. तर इथे आय डोंट पास आणि राहिलेलं वाक्य जसेचं तसं इन द एक्झामिशन. तर याचं निगेटिव्हचं आन्सर असं होईल, आय डोंट पास इन द एक्झामिशन
जर तुम्हाला वरच्या वाक्याचा अर्थ आणि खालच्या वाक्याचा अर्थ हा चेक करायचा असेल किंवा तपासायचा असेल तर दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. जसे इथे आय फेल इन द एक्झामिनेशन, मी परीक्षेमध्ये नापास किंवा अपयशी झालो. त्याचं आय डोंट पास इन द एक्झामिनेशन, मी त्या परीक्षेमध्ये पास झालो नाही. म्हणजेच इथे नकार आलेला आहे आणि वरती नकार नव्हता, तर ते ॲफर्मेटिव्हचं आहे आणि हे निगेटिव्हचं आहे. तर दोन्ही वाक्यांचा अर्थ समान आहे. दुसरं आहे ही फेल्स इन द एक्झामिनेशन. तर इथे ही कर्त्यानंतर फेल या क्रियापदाला यस प्रत्यय आलेला आहे. तर त्याचं निगेटिव्ह करताना जर क्रियापदास यस किंवा यस प्रत्यय असेल तर आपण निगेटिव्ह करताना कर्त्यानंतर डज नॉटचा वापर करणार आहे. तर इथे ही डज नॉट, त्यानंतर तुम्हाला फेल याच्या अपोजिट पास घ्यायचा आहे. तर इथे फेलला यस जो होता त्याबद्दल आपण डज घेतलेलंच आहे, तर तो यस काढून टाकायचा आहे आणि इथे फेलच्या अपोजिट पास आपण इथे वर्ड घेतलेला आहे. राहिलेलं जे वाक्य आहे इन द एक्झामिनेशन सेम. तर इथे निगेटिव्हचा आन्सर असं होईल की ही डज नॉट पास इन द एक्झामिनेशन. तिसरं आहे सी फेल्ड इन द एक्झामिनेशन. तर ह्या ॲफर्मेटिव्ह वाक्याची रचना अशी आहे की कर्त्यानंतर फेल्ड ईडी हा प्रत्यय आलेला आहे, म्हणून कर्त्यानंतर भूतकाळी क्रियापद आहे. तर त्याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला पहिल्यांदा कर्ता घ्यावा लागेल, त्यानंतर डीड नॉटचा वापर करावा लागेल, त्यानंतर फेल याचा अपोजिट पास आहे. तर इथे तुम्हाला फेलला ईडी लागलेला आहे, तर त्या ईडी म्हणजे भूतकाळाबद्दल आपण डीड घेतलेलंच आहे आणि इथे निगेटिव्ह करताना त्याला नॉट लावलेला आहे. तर फेलच्या अपोजिट पास इन द एक्झामिनेशन. तर आन्सर असं होईल की सी डीड नॉट पास इन द एक्झामिनेशन. चौथा आहे दे विल फेल इन द एक्झामिनेशन. याच्यामध्ये जर रचना पाहिली ॲफर्मेटिव्हची तर कर्त्यानंतर विल हे हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. तर कर्त्यानंतर जर सहाय्यकारी क्रिया आला असेल तर त्या सहाय्यकारी क्रियापदास तुम्हाला नॉट लावायचा आहे निगेटिव्ह करताना. तर इथे करता आपण दे घेऊया, त्यानंतर विल अधिक नॉट. तर तुम्हाला अगोदरच्या भागामध्ये संक्षिप्त रूपं दिली होती सहाय्यकारी क्रियापदांची. तर ह्यामध्ये विल अधिक नॉट ओंट होतो. त्यानंतर फेल या क्रियापदाचं अपोजिट वर्ड पास आहे इन द एक्झामिनेशन. तर त्याचा आन्सर असं होईल की दे ओंट पास इन द एक्झामिनेशन. त्यानंतर पाचवा आहे ही वॉज हॅप्पी. ह्या वाक्याची रचना जर तुम्ही पाहिली तर इथे करता ही आहे, त्यानंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. तर इथे जर कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आलं असेल तर आपल्याला निगेटिव्ह करताना पहिल्यांदा करता घ्यावा लागेल, सहाय्यकारी क्रियापदाला नॉट लावायचा म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप होईल वॉज अधिक नॉट वॉजंट. आणि हॅप्पी हे जे क्रियापद आलेलं आहे त्याच्या अपोजिट आपल्याला शब्द घ्यावा लागेल अनहॅप्पी. तर निगेटिव्हचं आन्सर असं होईल ही वॉजंट अनहॅप्पी. सहावा आहे दे स्टे सायलेंट. हे ॲफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थीचं वाक्य आहे, त्याचं आपल्याला निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य करायचं आहे. या वाक्याची आपण रचना पाहिली तर दे या कर्त्यानंतर स्टे हे भूतकाळी क्रियापद आलेलं आहे. मग याचं निगेटिव्ह करताना आपल्याला करता दे घ्यावं लागेल, भूतकाळी क्रियापदाबद्दल आपल्याला डीड घ्यावं लागेल आणि नकार टाकायचा म्हणून नॉट म्हणजेच डीड अधिक नॉट डिडंट. त्यानंतर स्टे सायलेंट याचा अपोजिट शब्द आपल्याला पूर्ण घ्यावा लागेल स्पीक आऊट. तर याचं आन्सर निगेटिव्हचं आन्सर असं होईल दे डिडंट स्पीक आऊट. सातवं वाक्य आहे सचिन इज वीक. या वाक्य जे आहे त्या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. तर इथे सचिन या कर्त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब आलेला आहे, म्हणून आपल्याला निगेटिव्ह करताना सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट. तर सचिन इज नॉट किंवा याचं संक्षिप्त रूपसुद्धा वापरू शकता इजंट म्हणजे इज नॉट. त्यानंतर वीक
या शब्दाचा आपल्याला अपोजिट शब्द घ्यावा लागेल स्ट्रॉंग. तर उत्तर असं होईल की सचिन इज नॉट स्ट्रॉंग. 8वं वाक्य असं आहे, इट इज डिक्रेजिंग. तर या वाक्यामध्ये कर्ता इट आहे, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज आलेलं आहे. तर याचं निगेटिव्ह करताना त्या सहाय्यकारी क्रियापदानंतर तुम्हाला नॉट लावायचं आहे. तर उत्तर असं होईल की इट इज नॉट. इथे इज अधिक नॉटचं संक्षिप्त रूप इजंटसुद्धा तुम्ही वापरू शकता. इथे आपण इज नॉट वेगवेगळं वापरलेलं आहे. तर इट इज नॉट आणि डिक्रेजिंगचं आपल्याला अपोजिट वर्ब घ्यावं लागेल. तर इथे इन्क्रेजिंग हे त्याचं विरुद्धार्थी शब्द आहे. तर निगेटिव्हचं आन्सर असं होईल, इट इज नॉट इन्क्रेजिंग. 9वं आहे, इट इज डिसॲपेरिंग. या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. तर या वाक्याची रचना जर पाहिली तर इट या कर्त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. मग निगेटिव्ह करताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट घ्यावं लागेल आणि डिसॲपेरिंग याचं आपल्याला अपोजिट वर्ड घ्यावं लागेल. तर उत्तर लिहिताना आपल्याला इट, त्यानंतर इज नॉट, त्यानंतर डिसॲपेरिंगचं ॲपेरिंग हे अपोजिट वर्ड आहे. म्हणजे याचं आन्सर असं होईल की इट इज नॉट ॲपेरिंग. 10वं वाक्य आहे, ही वॉज अनरिलिस्टिक. आता ह्या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह करताना ह्या वाक्याची रचना अशी आहे की ही या कर्त्यानंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. तर हेल्पिंग वर्ब जर आलं असेल कर्त्यानंतर तर हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट घेतलं आणि येणाऱ्या शब्दाचा अपोजिट शब्द घेतला की आपला निगेटिव्ह वाक्य बनतं. तर इथे ही वॉज नॉट आणि अनरिलिस्टिक याचं अपोजिट जो शब्द आहे रिलिस्टिक हा आपल्याला घ्यावा लागेल. तर याचं आपल्याला आन्सर असं लिहिता येईल, ही वॉज नॉट रिलिस्टिक. त्यानंतर 11 असं आहे, ही वॉज अ सायलेंट मॅन. या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह करताना इथे सुद्धा कर्त्यानंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. मग इथे आपल्याला करता ही तसाच ठेवावा लागेल. वॉज नंतर निगेटिव्ह करताना नॉट हे घ्यावं लागेल आणि अ सायलेंट मॅनच्या विरुद्धार्थी शब्द घ्यावा लागेल. तर इथे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अ टॉकटिव्ह मॅन. तर इथं आन्सर असं बनेल, ही वॉज नॉट अ टॉकटिव्ह मॅन. त्यानंतर 12 आहे, ॲट लास्ट कॉमा ही स्टॉप कमिंग. या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे. तर इथे ॲट लास्ट हे आपल्याला तसं ठेवावं लागेल कॉमा. तर इथे वाक्याची रचना आहे, ही ह्या कर्त्यानंतर स्टॉप हे भूतकाळी क्रियापद आलेलं आहे. जर कर्त्यानंतर मूळ क्रियापद असेल आणि त्याचं निगेटिव्ह करायचं असेल तर डू नॉट घ्यायचं आहे. आणि कर्त्यानंतर जर मूळ क्रियापदास यस किंवा येस प्रत्यय आला असेल तर तुम्हाला डज नॉट घ्यायचं आहे. आणि कर्तानंतर जर तुम्हाला भूतकाळी क्रियापद आलं असेल तर निगेटिव्ह करताना डीड नॉट घ्यायचं आहे. तर आपण इथे ही करता घेऊया. तर इथं स्टॉपला ईडी लागल्यामुळे इथं डीड नॉट, तर इथं डीड नॉटचं संक्षिप्त रूप डिडंटसुद्धा वापरू शकतो तुम्ही. तर ही डीड नॉट, त्यानंतर स्टॉपचं आपल्याला अपोजिट शब्द घ्यावा लागेल. तर इथे त्याचा अपोजिट शब्द आहे कंटिन्यू. त्यानंतर कमिंग हा शब्द तसा ठेवला तर आन्सर निगेटिव्हचं असं होईल, ॲट लास्ट ही डीड नॉट कंटिन्यू कमिंग. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या वाक्यांमध्ये आपण ॲफर्मेटिव्हचं आपण इंटरचेंज निगेटिव्हमध्ये केलं. आता याच्या उलट मेक इट ॲफर्मेटिव्ह म्हणजे दिलेलं वाक्य तुम्हाला निगेटिव्हचं असणार आहे आणि त्याचं तुम्हाला ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य करायचं आहे. एक्झाम्पल बघूया आपण. पहिला आहे, दीज वेअर नॉट रिडीली अवेलेबल. तर या वाक्याचं आपल्याला हे जे वाक्य आहे ते निगेटिव्हचं आहे कारण वाक्यामध्ये नॉट आलेलं आहे. त्याचं ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी करताना तुम्हाला नॉट काढून टाकावं लागेल पहिल्यांदा. तर दीज वेअर, तर इथे नॉट काढून टाकला. रीडली याचं आपल्याला अपोजिट घ्यावं लागेल ऑप्टेन.
आणि अवेलेबल त्याचं अपोजिट अनअवेलेबल. तर इथे दोन्ही शब्दांचं आपल्याला अपोजिट घ्यावं लागेल. तर इथे याचं आन्सर असं होईल, दीज वेअर ऑप्टेन अनअवेलेबल. दुसरं वाक्य आहे, आय हॅड नेवर कंपोज अ सिग्निफिकंट फ्रेज इन ऑल माय लाईफ. आता हे जे वाक्य आहे ते निगेटिव्हचं आहे, कारण ह्या वाक्यामध्ये नेवर हा नकार आलेला आहे. याचं आपल्याला ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी करताना हा नेवर पहिल्यांदा काढून टाकावा लागेल. नेवर किंवा नॉट आला असेल तर तो तुम्हाला काढावा लागतो. तर इथे नेवर काढताना त्याच्या अपोजिट असतो. नेवर म्हणजे कधीही नाही, तर त्याच्या विरुद्ध आहे ऑलवेज म्हणजे नेहमी. तर इथे या वाक्यामध्ये करता आहे आय, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब हॅड आलेला आहे. तर तिथे हेल्पिंग वर्ब हॅड घेतलं आणि नेवर काढून त्या जागी ऑलवेज हा त्याच्या अपोजिट आलेला आहे. तर इथे वर्ब जे आहे इथे कंपोज, तर त्याचा आपल्याला पूर्ण अपोजिट घेताना तर इथे रिमेन अवे फ्रॉम कंपोजिंग हा त्याचा पूर्ण अपोजिट शब्द घ्यायचा आहे, तेव्हा ते अर्थ दोन्ही वाक्याचे समान राहतात. तर इथे ते घेतल्यानंतर बाकीचं राहिलेलं जे वाक्य आहे आपल्याला तसंच लिहायला लागेल. तर उत्तरामध्ये असं होईल, आय हॅड ऑलवेज रिमेन्ड अवे फ्रॉम कंपोजिंग अ सिग्निफिकंट फ्रेज इन ऑल माय लाईफ. विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्याचं इंटरचेंज इंटू निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्यामध्ये बदल केलेला आहे आणि निगेटिव्ह सेंटेन्सचं आपण ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. तर ह्यामध्ये जे नियम जे दिलेले आहेत ते तुम्ही हा व्हिडिओ वारंवार बघा आणि हे नियम तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला सरावासाठी म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्हाला अशीच ॲफर्मेटिव्हची एक्झाम्पल तुम्हाला निगेटिव्हमध्ये करायची आहे. ती तुम्ही जर सोडवलीत तर तुम्हाला हा भाग चांगल्या प्रकारे समजेल आणि या भागाचा तुम्ही सराव चांगल्या पद्धतीने करू शकाल. तर ही जी उदाहरणं आहे सोडवताना जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये आम्हाला कळवा. इथे ह्या एक्झाम्पल जे तुम्हाला सोडवायचे आहेत ते ब्रॅकेटमध्ये ऑलरेडी आम्ही तुम्हाला त्याचे अपोजिट शब्द दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ते सोडवताना काही अडचण येणार नाही. परीक्षेमध्ये मात्र असे अपोजिट शब्द देत नाहीत, तुम्हाला डायरेक्टली सेंटेन्स देतील. त्याचं मेक इट निगेटिव्ह किंवा मेक इट ॲफर्मेटिव्ह. तर तुम्हाला हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे शब्द अपोजिट शब्द हे आत्ता सध्या तुम्हाला प्रॅक्टिससाठी देत आहोत. तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला ते दिले जाणार नाही, तर ही काळजी घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारखेच इंग्रजीची आवड असणारे आणखी काही विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.